आणि चला तो 1.5 दमडीचा प्राध्यापक साला माझ्या विरोधात साक्ष द्यायला निघाला. नाही, मी आता हातावर हात ठेवून शांत बसणार नाही. चला प्राध्यापक, तुला या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल. झालं तरी काय नाही बेटा. बाबा भडकू नको तर काय करू? अरे माणसाने डोकं अगदी शांत ठेवायचं. बाबा हे जग विकत घ्यायची तुमची लायकी असताना साला तो 1.5 दमडीचा प्राध्यापक तुमच्या डायरेक्ट तोंडावर पैसे फेकून जातोय आणि ती त्याची बायको डायरेक्ट तुमचा अपमान करून घरातून हकलून लावते. एवढं होऊ नये, तुम्ही शांतच बसला. नाही वैभव नाही, ते एका वादळापूर्वी ती शांतता ठेवली. अरे कुठलंही काम गरम डोक्याला करायचे नसते बेटा. या मधुकर राजमान्याच्या बदल्याचा एक पहिला त्याला चुकता करावीच लागेल. होय बाबा होय, पण कधी? चला 1 महिना तुरुंगवास भोगलाय मी. त्याने साक्ष दिली नसती तर काय वाईट झालं. पण नाही, चला तो त्याच्या स्वाभिमानाने वागला. आता बघा त्याचा स्वाभिमान आता त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. आता संधी भेटली ना, साल्याचा जीवच घेऊन टाकतो. अरे वैभव तू जरा आधी शांत हो. अरे रागामध्ये कोणतंही उलट पाऊल टाकायचं नव्हते बेटा. या प्रयत्नाने बाहेर आला. या सैरामध्ये माझ्या नावाचा दरारा. अरे तिथं संपूर्ण माझी बदनामी झाली. बाबा मला त्याच बदनामीच्या सूट घ्यायचंय. आता तुम्ही फक्त बघतच राहा. त्याच्या आयुष्यात असं वादळ निर्माण करीत साला त्याच्या घराची कणभर माती सुद्धा भेटणार नाही त्याला. बाबा बरं ते जाऊ द्या, मला काही पैशाची गरज होती. अरे तुला किती हवेत पैसे? नाही फक्त 5. मग हे घे, तुला तेवढे लागतील तेवढे उडवून टाक. पण हा एक लक्षात ठेव, जरा रात्रीला वापस. डोंट वरी डॅड, डोंट वरी. तुम्ही काळजी करू नका, डोंट वरी. लक्षात ठेव, पण रात्री तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला काय सुगंध असतो नाही पैशाचा. जब तक इंसान के हाथ में नोट है, ये सत्ता शबाब कबाब शबनम शराब है. और साला जिस दिन पैसा निकल गया साला जीना खराब है. पैसा वो है जो किसी के औकात खरीद ले. पैसा वो है जो किसी के सपने खरीद ले. ये दुनिया बैठी है बिकने के लिए बाजार में. साला पैसा है तो अपने हिसाब से अपने क्या खरीद ले. आणि त्यासाठी म्हणजे सतरंजीच्या पहिला फासा आपला. आणि